दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरात प्राध्यापक अशोक म्हमाणे यांनी वृत्तपत्रातील पत्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि राजकीय प्रश्नांबद्दल समाजाला जागृत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय। जे समाज हितकारक आहे त्याचा त्यांनी पुरस्कार केला आणि जे अहितकारक आहे त्यांचा धिक्कार करण्याचं धैर्य दाखवलं। त्यांनी पत्राच्या माध्यमातून संपादकांशी, वाचकांशी, संबंधित यंत्रणांशी संवाद साधून समाज प्रबोधनाची आणि संवेदनशील जागृत समाजसेवकाची भूमिका बजावली आहे। म्हणून त्यांच्या काही पत्रांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी अपेक्षित कार्यवाही केली असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केलं। वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापक म्हमाणे यांच्या पत्रसंवाद या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी डॉक्टर येळेगावकर बोलत होते। समाज कल्याण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी हे होते। यावेळी मंचावर सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष फैयाज शेख, साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे, कार्यवाहक सुनील पुजारी आणि पत्रसंवाद पुस्तकाचे लेखक अशोक म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा औचित्य साधून सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने श्री वल्लभ करमरकर यांना मान्यवरांच्या हस्ते तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसंच उत्कृष्ट पत्रलेखनाबद्दल श्रीनाथ कबाडे, गायत्री अघोर, संध्या सरवदे, दिवाकर रेळेकर, जाकीर हुसेन तांबोळे आणि जगन्नाथ पांढरे यांचा सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी केलं, तर सूत्रसंचालन सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी केलं, तर आभार कार्यवाह सुनील पुजारी यांनी मानले। या कार्यक्रमाला डॉक्टर शिवाजीराव देशमुख, कवी मारुती कटकधोंड, गझलकार बदिउजमा बिराजदार, डॉक्टर रामचंद्र धर्मसाले, प्राध्यापक गणेश लेंगरे, आशुतोष नाटकर, कवी गिरीश दुनाखे, विजयकुमार गाताडे, रामकृष्ण अघोर, प्राध्यापक अनिल अघोर, काशीनाथ भदगुणकी यांच्यासह वृत्तपत्र लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।